नमस्कार श्रोते हो. साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय नारायण शेळके लिखित कादंबरी असा मी काय गुन्हा केला. श्रोते हो, कालच्या पहिल्या भागात आपण बघितलं की आपल्या कथानायिकेला आपल्या माहेरी भोरला जावंसं वाटलं. भोरला जाताना तिच्या मनात दाटून आल्या त्या भोरमधल्या तिच्या लहानपणीच्या आठवणी, भोरचं वातावरण आणि त्याचबरोबर तिचे आई-वडील आणि मुख्यत्वे करून आईची म्हणजे माईची 8 बाळंतपणं. हे सगळं माईनी कसं सहन केलं असेल हा विचार तिच्या मनात आला आणि त्याचबरोबर कथानायिकेच्या मनात आलं की माई 8व्या बाळंतपणानंतर खूप आजारी पडली आणि डॉक्टरांनी तिला पुण्याला नेऊन पुढचे उपचार करून घ्या असं सुचवलं. बघूयात पुढे काय घडतंय आजच्या दुसऱ्या भागात. अशा परिस्थितीत घरात मीच मोठी असल्यामुळे घराची, भावंडांची आणि माईची जबाबदारी माझ्यावर आली. मी 14 वर्षांची तर संध्या 8 महिन्यांची. सगळ्यांसाठी स्वयंपाक करणं, भावंडांना अंघोळी घालणं, शाळेत जाण्यासाठी त्यांना कपडे घालणं, त्यांची दप्तरं भरणं आणि त्यांना शाळेत पाठवणं आणि स्वतःचं आवरून शाळेत जाणं ही कसरत मला करायला लागली. घरात फक्त धुण्या भांड्याला बाई होती. बाकी सगळं मलाच करायला लागे. आई असून नसल्यासारखी होती. तिचं हवं नको बघून मला तान्ह्यात संध्याला सुद्धा सांभाळावं लागे. हे सगळं करायचं म्हणजे मला सकाळी लवकर उठावं लागे. उठून चूल पोतेरं, झाडलोट, सडा, रांगोळी, पाणी भरणं, आठवड्यातून एकदा जमीन सारवणं, त्याचबरोबर अंथरुणाला खिळलेल्या माईंची सेवा करणं. नानांचं सोवळं कडक असल्यामुळे माईच्या मासिक पाळीत शिवाशिव चालत नसे. ते 4 दिवसात कोणी माईच्या कॉटला शिवतही नसे. मीच तिचे कपडे धुणे, बदलणे, जेवायला घालणे, औषध पाणी करणं ही सगळी कामं करून पुन्हा अंघोळ करून कोणीतरी माझ्या अंगावर शुद्ध पाणी टाकून शुचिर्भूत होऊन मी घरातली बाकीची कामं करत असे. लहान वयात एवढ्या मोठ्या जबाबदाऱ्या अंगावर पडल्यामुळे माझ्यात अकाली पोख्तपण आलं. माझा आजोळ गावात असल्यामुळे माझी आजी किंवा मावशी येऊन जाऊन असत आणि जाता येता शक्य तेवढी मदतही करत असत. वास्तविक पाहता माझ्या मावशीला सासरचे लोक छळत म्हणून आजोबांनी तिला घरीच आणून ठेवलेलं होतं. पण ती लोकांची स्वयंपाक पाण्याची कामं करायची. अर्थात तिला पैसे मिळत त्याचे. मग ती आपसात फुकट काम कशी करेल? एवढ्या लहान वयात मी एवढी मोठी जबाबदारी पार पाडत असल्यामुळे माई, नाना, शेजारी पाजारी माझं खूप कौतुक करत असत. वामनचे मित्र घरी यायचे पण मी त्यांच्याकडे ढुंकूनही पाहत नसे. का कोणास ठाऊक मला मुलांशी बोलायची ना खरंच खूप भीती वाटायची. फावल्या वेळेत मी आमच्या शेजारी देशपांडे आहेत त्यांच्याकडे जायचे. त्यांच्याकडचं वातावरण आमच्या घरच्या वातावरणापेक्षा खूप मोकळं ढाकळं होतं. ते सगळे एकमेकांशी खेळीमेळीनं वागत, हास्यविनोद चालत, सुट्टीच्या दिवशी किंवा रात्री जेवण झालं की पत्ते खेळत. पत्ते खेळताना त्यांच्या चाललेल्या गमती-जमती आणि हास्यविनोद मला खूप आवडायचे. दिवसभराच्या श्रमाचा विसर पडायचा. सुरुवातीला ते लोक पत्ते कसे खेळतात हे मी लक्षपूर्वक बघत असे. नंतर ते लोक मला त्यांच्या पत्त्याच्या खेळात सामील करायला लागले आणि मग त्या खेळातला आनंद मला मिळायला लागला आणि पुढं मला त्याचं वेडच लागलं. घरच्या कामाच्या रामरगाड्यात मला रोज जाणं जमत नसे. पण जेव्हा शाळेला सुट्टी असे त्यावेळेला मी पत्ते खेळायला जात असे. घरातली सगळी कामं वेळच्या वेळी करून सगळ्यांचं आवरून मी शेजारी खेळायला जात होते, त्यामुळे घरच्यांचा विरोध नव्हता. त्याच दरम्यान आमच्या घरासमोर प्रभू नावाचं सिकेपी कुटुंब राहायला आलं. त्यांच्या 2 मुली माझ्याच वयाच्या होत्या आणि माझ्याच शाळेत शिकतही होत्या. त्यांचा माझा परिचय झाला. त्यापैकी थोरलीचं नाव दीपा होतं तर धाकटीचं नाव प्रभा. त्या दिसायला सुंदर जरी नसल्या तरी चांगल्या होत्या. त्यांचं राहणीमान झकपक होतं. त्यांना नटायमुरडायची हौस होती. चेहऱ्याला स्नो पावडर लावल्यामुळे त्या सुरेख टवटवीत दिसायच्या. त्यांच्या अंगावर नवीन नवीन आणि फॅशनेबल ड्रेस दिसायचे. त्यांच्यापुढे मी जरी सुंदर असले ना तरी मागास दिसायचे. त्यांना त्यांच्यापेक्षा एक मोठा भाऊ होता. त्याचं नाव शरद. तोही आमच्या शाळेत शिकायचा.
मात्र त्याचं अभ्यासात लक्ष नव्हतं. अभ्यास सोडून तो नसतेच धंदे करायचा. पोरींना बाण मारणं, मुलांची मारामारी करणं, शिक्षकांना त्रास देणं, मग शिक्षकांनी त्याला शिक्षा करणं, वर्गातून बाहेर हाकलून देणं, या गोष्टी रोज घडायच्या. त्याचा परिणाम तो एका वर्गात 2-2 वर्ष असायचा. त्याला वरच्या वर्गात ढकललं जायचं. शाळेत तो उडाणटप्पू आणि वाया गेलेला मुलगा म्हणूनच प्रसिद्ध होता. शेवटी तो आमच्या वर्गात आला. आम्ही सगळ्या मुलींनी त्याची मुख्याध्यापकाकडे तक्रार केली, तेव्हा त्याला आमच्या वर्गातून दुसऱ्या वर्गात टाकण्यात आलं आणि आम्ही सुटकेचा श्वास सोडला. प्रश्न शाळेपुरता मिटला होता, पण आळीत तसाच राहिला. तो घरासमोर राहत होता. शिवाय त्याच्या बहिणी दीपा आणि प्रभा माझ्या मैत्रिणी होत्या. तरीसुद्धा मी त्याला टाळत असे. हळूहळू तो शेजारी देशपांडेंच्याकडे यायला लागला. देशपांडेंची त्यांच्या घरात यायला हरकत नव्हती. शेजारचे त्याच्याशी चांगले वागायचे, त्यामुळे त्याची भीड चेपली आणि मग तो बिनधास्तपणे यायला लागला. माझ्या आवडीनिवडीचा प्रश्नच नव्हता. मला जर आवडत नाही तर मी शेजारी जाणं बंद करावं, हा त्यावर एक उपाय. पण मी माझी कुचंबणा आणि मला मिळणारा आनंद केवळ त्या तिराहितासाठी का गमवायचा? वाटलं तर त्याच्याशी न बोलता फटकून वागावं असं मी ठरवून टाकलं. पुढे पुढे तो आमच्या पत्त्याच्या खेळात भाग घ्यायला लागला. अशा वेळी मी खेळायचं टाळत असे, पण देशपांडे काका काकू मला आग्रह करून खेळायला भाग पाडत. मात्र माझ्या एक गोष्ट लक्षात आली की तो खेळताना वाह्यातपणा करत नसे. मात्र खेळताना विनोद आणि गमती जमती करून सगळ्यांना हसवायचा आणि हसताना तो खूप छान दिसायचा. त्यामुळे माझा त्याच्याबद्दलचा राग हळूहळू कमी झाला. सहवासाने त्याची जवळून ओळख झाली. तो दिसायला राजबिंडा होता. गोरा पान, कुरळे केस, बोलके आणि मिश्किल डोळे. खेळताना माझी नजर त्याच्या नजरेत अडकायला लागली. त्याचे मिश्किल डोळे माझ्या डोळ्यांशी काहीतरी बोलायला लागले. तो नेत्रसंकेत करायचा, मला ते समजायचं आणि मी नकळत पुलकित व्हायला लागले आणि ते मला हवंसं वाटायला लागलं. मग तो माझा पार्टनर व्हायला लागला. आम्ही डाव जिंकायला लागलो. नंतर तर तो माझा पार्टनर असल्याशिवाय खेळात रंगच भरत नसे. तो खेळात नसताना खेळण्यात रंग भरेन असा झाला. खेळण्याच्या त्या सहवासात तो माझ्या हृदयसिंहासनावर कधी आरूढ झाला हे माझं मलाच कळलं नाही. उडाणटप्पू आहे, बेजबाबदार आहे, तो शिकणार नाही, त्याला नोकरी मिळणार नाही, घरचे परवानगी देणार नाहीत, तो आपल्या जातीचा नाही, हे सगळं माहिती असून सुद्धा तो मला आवडायला लागला आणि त्यालाही मी आवडायला लागले. अडाणी अर्धवट वय, चांगल्या वाईटाचा विचार करण्याची कुवतही नव्हती. आपल्याला जे आवडलं ते मिळवण्याचा ध्यासच लागला. मला फक्त शरद दिसत होता. बाकी त्याच्या पार्श्वभूमीविषयी मला काही देणं घेणं नव्हतं. खरं प्रेम हे जात, धर्म, गरिबी, श्रीमंती कशाचीही पर्वा करत नाही आणि कोणाच्या विरोधाला ते जुमानत सुद्धा नाही. लैला मजनू, हीर रांझा यांच्या कथा मी ऐकल्या होत्या, प्रेमकथा मी वाचल्या होत्या आणि त्याचाही पगडा होताच की माझ्या मनावर. माझी नमी राहिले अशी माझी अवस्था झाली. आणि ही गोष्ट देशपांडे काकूंच्या नजरेतनं काही सुटली नाही. त्यांनी मला त्यापासून परावृत्त करण्याच्या ऐवजी मला प्रोत्साहनच द्यायला सुरुवात केली. आमच्या रुजलेल्या प्रेमाच्या रोपट्याला त्यांनी खतपाणी घालायला सुरुवात केली आणि आम्ही जास्तीत जास्त एकत्र कसे येऊ यासाठी त्या प्रयत्न करायला लागल्या. पण तरीही घरच्या संस्कारांमुळे आणि नानांच्या धाकामुळे, भीतीमुळे मला जरी त्याच्याबद्दल प्रेम वाटत होतं तरी मी बेधडकपणे वागू शकत नव्हते. भोर हे छोटं गाव असल्यामुळे बाहेर भेटणं शक्यच नव्हतं. आमच्या शेजारी जी काही भेट होईल त्यातच समाधान मानायला लागे. त्याच दरम्यान आमच्या समोर आणि प्रभूंच्या शेजारी राजे हा तरुण नोकरीनिमित्त बदलून आला. तो पोस्टात होता नोकरीला. समोरच राहत असल्यामुळे तो मला रोज जाता येता बघत होता. त्याला मी आवडले. तो माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचा. तोही दिसायला चांगला होता, पण आमच्या वयात जास्त अंतर होतं. त्यांनी एकदा मला रस्त्यात गाठलं आणि विचारलं, तुझं नाव नंदिनी आहे ना? हो, तुम्हाला कसं माहिती? अगं, तू रोज जाताना येताना दिसतेस आणि तुझ्या मैत्रिणी तुला हाक मारतात ना, ते ऐकलंय की मी, तेव्हा मला कळालं तुझं नाव. बोला ना, काय बोलायचंय? माझी छाती धडधडायला लागली होती.
खरं सांगू का नंदिनी, मला जे वाटतं ना ते मी स्पष्टपणे बोलणार आहे. मला लपवा-छपवी जमत नाही. मी तुला स्पष्ट विचारतो. खरं सांगू का नंदिनी, मी तुला बघितल्यापासून वेडा झालोय. रात्रंदिवस तू मला माझ्या डोळ्यासमोर दिसतेस. तुझेच विचार माझ्या मनात घोळतात. नंदिनी, तू माझ्याशी लग्न करशील? तो भावनाविवश होऊन बोलत होता आणि त्या अनपेक्षित प्रश्नाने मी मात्र गोंधळून गेले. अहो, तुम्ही ते मला का विचारताय? माझ्या हातात काय आहे? हे बघ, पुण्याचे तुझे नातेवाईक आहेत ना लिमये, ते माझ्या ओळखीचे आहेत. त्यांच्यातर्फे तुझ्या वडिलांकडे मी तुला मागणी घालतो, चालेल का? मनात नसतानाही त्याच्यापासून सुटका व्हावी म्हणून मी त्याला म्हणाले, चालेल, आणि मी धडधडत्या अंतःकरणानं घरचा रस्ता पकडला. मी आता तारुण्यात पदार्पण करत होते. मी आधीच सुंदर आणि त्यावर तारुण्याचं तेज माझ्या शरीरावर झळकत होतं. अनेकांच्या नजरा माझ्यावर खिळत होत्या. त्यातल्या दोघा-चौघांनी मला हसते परहसते विचारलं सुद्धा. एक दोघांनी मला रुमाल देऊ केला, पण मी तो काही घेतला नाही. ते जंग पछाडत होते, पण मी काही दाद देत नव्हते. कारण माझ्या हृदय सिंहासनावर प्रभूचा शरद विराजमान झालेला होता. माझा 8वीचा रिझल्ट लागला. मी चांगल्या मार्कांनी पास होऊन 9वीत गेले. माईंना पुण्याचे अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर मोटवानी यांना दाखवण्यात आलं. त्यांनी एक्स-रे काढला आणि पाठीच्या मणक्याचं ऑपरेशन करावं लागेल असा सल्ला दिला. माईच्या पाठीचं ऑपरेशन करायचं ठरलं. आता माईंजवळ सतत कोणीतरी थांबणं भाग होतं, म्हणून माझं 9वीचं वर्ष बुडवून मी माईंबरोबर पुण्यात राहिले. पुण्यामध्ये आमच्या घरच्यापेक्षाही जास्त जवळचे असलेले लिमये काकांकडे मी राहायला आले. काकांचा बंगला होता, मोठा बंगला. त्यापेक्षा त्यांचं मन फार मोठं होतं. त्यांनी आम्हाला बंगल्यातली स्वतंत्र खोली दिली. काकू स्वभावानं फार प्रेमळ होत्या. त्यांनी कधीच कुरकुर नाही केली. त्यांनी आमचं सगळं आपुलकीने केलं. मला कामाची सवय होती, त्यामुळे मी त्यांना घरकामात मदत करत असे. त्यांना माझं कौतुक वाटत होतं. माईंना ऑपरेशनपूर्वी ससूनला ॲडमिट केलं. त्यावेळी माझ्या धाकट्या मामाला धनुर्वात झाला म्हणून ससूनला आणलं. त्याची रूम खालच्या मजल्यावर आमच्या रूमच्या खालीच होती. प्रयत्नांची शिकस्त करून सुद्धा त्याचं निधन झालं. सगळ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला. माईपासून ही गोष्ट लपवण्यात आली, कारण आपला सख्खा भाऊ वारला हे तिला कळलं असतं तर तिच्या होणाऱ्या ऑपरेशनवर त्याचा परिणाम झाला असता. ठरल्याप्रमाणे माईचं ऑपरेशन झालं आणि हॉस्पिटल ते घर आणि घर ते हॉस्पिटल माझ्या फेऱ्या चालू झाल्या. याचवेळी राजे पुण्याला आले. त्यांनी मला हॉस्पिटलमध्ये भेटण्याचा प्रयत्न केला. त्यांना टाळायचा मी प्रयत्न करत होते, तरीसुद्धा त्यांनी मला गाठलं. काय नंदिनी, कशी आहेस? आणि माईंची तब्येत कशी आहे? मी ठीक आहे. माईंचं ऑपरेशन सक्सेसफुल झालंय, ती ठीक आहे. नंदिनी, माझ्या प्रपोजलबद्दल काय ठरवलंय तू? तू काहीच सांगितलं नाहीस. मी तुम्हाला मागेच सांगितलं ना, घरातली मोठी माणसं ठरवतील तसं. मी काय सांगणार आहो? काही काळजी करू नको. मी तुझ्या लिमये काकांना भेटलोय, तुला मागणीही घातली आहे. ते आता तुला विचारतील, तेव्हा या पामराला नापास मात्र करू नको. ते आशाळभूतपणे माझ्याकडे बघत म्हणाले, ठीक आहे. मोठी माणसं ठरवतील तसं होईल. आणि मी त्यांच्यापासून काढता पाय घेतला. मला नको असताना, मला त्यांच्या बाबतीत काहीही माहिती नसताना, शिवाय त्यांच्याबद्दल काही वाटतही नसताना, त्यांनी त्यांच्या बाजूनी एकतर्फी प्रयत्न सुरू ठेवले होते. एक दिवस लिमये काकांनी मला विचारलं, नंदिनी, भोरच्या पोस्टातले राजे, त्यांना तू ओळखतेस का ग? हो, ओळखते. ते आमच्या आळीतच आमच्या घरासमोर राहतात. त्यांच्याबद्दल काय मत आहे तुझं? काका हो, त्यांचा माझा तसा परिचय नाही आहे. त्यांच्याबद्दल मी काय सांगणार ना. अगं, त्यांनी तुला मागणी घातली आहे. तू म्हणत असशील तर त्यांना मी होकार कळवतो. काका माझ्याकडे पाहत म्हणाले, पण काका हो, मला लग्नाची घाई नाहीच आहे. आणि मी लग्न करावं अशी आत्ता घरातली परिस्थितीही नाही आहे. शाबास, माझ्या मनातलं बोललीस बाळा तू. अगं, अजून तुझं शिक्षण पुरवायचं आहे. तुझ्या आईची परिस्थिती, तुझ्या वडिलांची धावपळ, तुझी सगळी भावंडं त्यात लहान आहेत. सध्या तुझी तुझ्या घरातल्यांना खूप आवश्यकता आहे. त्यामुळे घाई करू नकोस. एकदा ही परिस्थिती निवळली की आपण चांगलं स्थळ शोधू आणि धूमधडाक्यात तुझ्या लग्नाचा भार उडवून देऊ. काका, मी तुमच्या शब्दाच्या बाहेर नाही आहे. आणि तो विषय तिथे संपला.
माईच्या तब्येतीत सुधारणा होत होती. माझी घरात काकूंना मदत आणि माईंची सेवा, हॉस्पिटलमध्ये चक्रा हे सुरू होतं. त्याच रुटीनला मी कंटाळले, पण पर्याय नव्हता. एक दिवस शरदची बहीण प्रभा काकूंच्या दारात हजर झाली. तिला बघताच मला खूप आनंद झाला. आश्चर्याचा धक्काही बसला. "अगं प्रभा, तू तू इकडे कुठे?" "अगं मी आले माझ्या मावशीकडे." "अचानकच?" "अगं शाळेला सुट्टी आहे ना. चला म्हटलं पुण्याला जाऊ. तेवढाच बदल आणि म्हटलं तुझी भेट होईल म्हणून आले." "कोण आलंय ग नंदिनी?" काकू किचनमधनं हॉलमध्ये येत म्हणाल्या. "काकू, ही आमच्यासमोर प्रभू राहतात ना, त्यांची मुलगी आणि माझी मैत्रीण आहे हां, प्रभा हिचं नाव." "हो का? उतरली आहेस कुठे बाळा?" "अहो सदाशिव पेठेत माझी मावशी राहते, तिच्याकडे उतरली आहे." म्हटलं नंदिनी पुण्यातच आहे, तर तिला आणि माईला भेटता येईल म्हणून आले मी. "बरं झालं आलीस. 8-10 दिवस तरी मुक्काम असेल ना तुझा? तेव्हा येत जा हो नंदिनीला भेटायला. बरं वाटेल तिलाही. बिचारी या धावपळीनं कंटाळली असेल गं." "अहो येईन की. पण काकू, माझ्या मावशीने तिला भेटायला बोलवलंय. तिला न्यायला आले मी आता." "अगं नाही नाही प्रभा, मला आत्ता कसं जमेल अगं." मी काकूंकडे बघत म्हणाले. "अगं जा. घरच्या कामाचं बघीन मी. त्यांनी एवढं प्रेमाने बोलवलंय का नाही? जाऊन ये बरं उभ्या उभ्या." काकू म्हणाल्या आणि मला खूप आनंद झाला. मी माझं आवरलं, प्रभाबरोबर बाहेर पडले. रस्त्यावर आल्यावर प्रभा मला म्हणाली, "नंदिनी, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे." "काय गं? लवकर सांग की." "अगं शरद आलाय. त्यांनीच तुला भेटायला बोलवलंय." "काय? शरद आलाय?" मी आनंदाने किंचाळले आणि प्रभाला मिठी मारली. माझ्या छातीचे ठोके वाढले, पायाची गती वाढली. केव्हा एकदा त्याला भेटीन असं मला झालं होतं. आम्ही तिच्या मावशीच्या घरी गेलो. शरद माझी वाटच बघत होता. मला बघताच त्याच्या चेहऱ्यावर आनंदाचं चांदणच फुललं. "अगदी माझ्या ध्यानीमनी नसून सुद्धा अचानक कसा आलास रे?" "काय करणार? अगं तू तिथे नसल्यामुळे जीवनच बोर झालंय. अलीकडे मी कित्येक दिवस देशपांडे काकूंकडे गेलोही नाही, पत्तेसुद्धा खेळलेलो नाही." "का?" "अगं त्या पत्त्यातली राणीच हरवली आहे. मग खेळात रंग कसा भरणार सांग?" "बरं ते जाऊ दे, तू कशी आहेस? माईंची तब्येत कशी आहे? या गडबडीत तुला माझी आठवणसुद्धा होत नसेल." "असं कुठे झालंय का रे शरद?" "ठीक आहे, मी आता 8 दिवस इथे आहे. असंच मी प्रभाला तुझ्याकडे पाठवीन आणि तू यायचं. आपण पुण्यात भटकू. संभाजी पार्क, पेशवे पार्क, पर्वतीला जाऊ. भटकू, खाऊ, पिऊ, तेवढाच तुला बदल आणि तुझा शीणसुद्धा थोडा हलका होईल. मात्र तुझ्या काकूला सांगून वेळ मात्र ॲडजस्ट कर." मला खूप आनंद झाला. माझ्या ध्यानीमनी नसताना मला हवाहवासा वाटणारा शरद आणि त्याचा सहवास मला मिळणार म्हणून मी तर पुलकित झाले. मी काकूला सांगितलं की प्रभाला पुणं बघायचं आहे. तेव्हा माझी सगळी कामं आटोपून मी संध्याकाळी 4च्या पुढे जाऊ का? काकूंनी दिली परवानगी. आणि मग आम्ही 8 दिवस प्रचंड भटकलो. खूप गप्पा मारल्या. पाणीपुरी भेळेचा आनंद लुटला. आणि शरद आला तसा हुरहुर आणि मधुर आठवणी मागे ठेवून निघूनही गेला. मग मला उदास वाटायला लागलं. पण माझ्या मनाची अवस्था सांगणार कोणाला? लिमये काकांचा बंगला मोठा होता. त्यांचा उदबत्तीचा कारखाना चांगला चालत होता. काकांची कमल उदबत्ती फार प्रसिद्ध होती. तिला मागणीही खूप. 15-20 कामगार होते कामाला. हाच व्यवसाय करण्यासाठी त्यांच्या अडचणीच्या काळात नानांनी त्यांना ₹500 दिले होते आणि त्या मदतीच्या जोरावर काकांनी मोठ्या हिमतीने आणि जिद्दीने हा बंगला बांधलेला होता. उदबत्तीचा कारखानाही उभारला होता. नानांच्या उपकारांची जाणीव काकांना होती म्हणून त्यांनी वर्षभर माईंच्या आजारात निरपेक्षपणे सर्वतोपरी मदत केली. नानांनीही फुलना फुलाची पाकळी म्हणून धान्य, कडधान्य काकूंना दिली. नाना आणि लिमये काका या दोघांचे कुलकर्णी नावाचे एक गुरु होते. ते साई भक्त होते. त्यांना प्रत्यक्ष साईबाबांनी दृष्टांत दिला असं म्हणतात. दर गुरुवारी त्यांच्याकडे आरती होत असे, त्यामुळे नाना वारंवार पुण्याला येत. आमच्या मागची पीडा आणि संकट साईबाबांच्या कृपेनं कमी होतील अशी त्यांची श्रद्धा होती, म्हणून त्यांचं साई दरबारात येण्याचं प्रमाण वाढलेलं होतं. शिवाय माईच्या आजारपणामुळे त्यांना वारंवार पुण्याला यावं लागे, राहावं लागे. त्यामुळे त्यांचं किराणा मालाच्या दुकानाकडे दुर्लक्ष झालं. भावंडं शाळा सांभाळून दुकानात बसत, पण दुकानात मालच न भरल्यामुळे गिऱ्हाईक आपोआप कमी झालं. माईच्या आजारपणाचा खर्च, कुटुंब पालन पोषणाचा खर्च, मुलांच्या शिक्षणाचा खर्च आणि दुकानातून मिळणारं कमी उत्पन्न, त्यामुळे नानांना आर्थिक संकटाला तोंड द्यावं लागत होतं.
खर्चाची तोंड मिळवणी करता करता त्यांच्या नाकी नऊ यायला लागले. पुण्यात 1 वर्ष राहून नानांनी माईला भोरला आणलं. तिच्या पाठीचं प्लॅस्टर 1 वर्ष काढायचं नव्हतं. मला पुन्हा 9वीत ॲडमिशन घेण्यात आली. बरोबरीच्या मैत्रिणी पुढच्या वर्गात गेल्या आणि खालच्या वर्गातल्या मुलींबरोबर बसायची वेळ आली, पण इलाज नाही. मग पुन्हा नित्यक्रम सुरू झाला. रोजचं काम, माईची सेवा, भावंडांचा सांभाळ आणि शाळेचा अभ्यास. मी घाण्याला झुंपून घेतलं आणि त्यातून विरंगुळा म्हणून शेजारी पत्ते खेळणं सुरू झालं. समोरच्या राजेंची बदली झाल्यामुळे त्यांचा ससेमिरा मात्र कमी झाला. त्या ससेमिऱ्यातनं मी मात्र मुक्त झाले. शरद पुन्हा 9वीत नापास झाला आणि पुन्हा आमच्याच वर्गात आला. मात्र यावेळी मी त्याच्याविरोधात तक्रार करून त्याला दुसऱ्या वर्गात पाठवलं नाही, कारण आता तो मला हवासा वाटायला लागला होता. आता त्याच वर्गात तो बसला, पण त्याचं खोड्या काढण्याचं प्रमाण मात्र कमी झालेलं होतं. आता तो मुलींची टिंगल छेड काढत नव्हता, कारण आता त्याचं सगळं लक्ष माझ्यावर केंद्रित झालेलं होतं आणि त्याचा तो परिणाम. रोज सकाळी 9-9:30 दरम्यान पांढरा शर्ट आणि पांढरा लेंगा घालून शरद ओट्यावर बासरी वाजवत बसायचा. माझी अवस्था राधेसारखी व्हायची. मला काम सुचायचं नाही. सारखं खिडकीतून त्याच्याकडे पाहायचा मोह व्हायचा आणि तो सुद्धा माझ्या दर्शनासाठी आसुसलेला असायचा. माझी दृष्टीभेट आणि गोड स्मित यासाठी तो माझ्याकडे आशाळभूतपणे बघायचा आणि त्याला साभार पोच मिळाली की तो समाधानी व्हायचा. नानामाईंना खात्री होती की शेजारची देशपांडे फॅमिली चांगली आहे, ते कुटुंबवत्सल आहेत, सज्जन आहेत. तेव्हा मला ते त्यांच्याकडे जायला विरोध करत नसत. शिवाय घरातलं माझं वागणं व्यवस्थितच होतं. घरातली सगळी कामं करून, अभ्यास सांभाळून मी चांगल्या मार्कांनी पास होत होते. त्यामुळे त्यांना माझ्याविरुद्ध तक्रार करायला जागा नव्हती. लेकरू दिवसभर काम करून दमत असेल तर विरंगुळा म्हणून थोडा वेळ शेजारी गेलं तर त्यात वावगं काहीच नव्हतं. शिवाय माझं पाऊल वाकडं पडणार नाही याचा त्यांना विश्वास होता. मी मात्र त्यांचा विश्वास अंध ठरवू पाहत होते. आपण मोहाच्या आहारी जाऊन त्यांना फसवतो त्याची मनाला टोचणी लागलेली असे. आपण जे काही करतोय ते योग्य नाही हे जर माई नानांना कळलं तर त्यांची अवस्था काय होईल. गावामध्ये आमचं घर सभ्य आणि सुसंस्कृत आहे, त्या दृष्टीने आमच्या घराकडे पाहिलं जात आहे. गावात आमच्याबद्दल आदर होता, मान होता आणि आपण मात्र असं वागल्यामुळे त्याचा काय परिणाम होईल. गावामध्ये आमच्या घराची बदनामी होईल. गावात नानांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही. नानांची बेआबरू होईल. आपली भावंड बहिणी यांच्या लग्नावर याचा काय परिणाम होईल. मला हे सगळं कळत होतं, पण नाठाळ मनाला ते वळत नव्हतं. माझं मन सारखं शरदभोवती घुटमळत होतं. त्याच्याबद्दलचं चुंबकीय आकर्षण एवढं प्रबळ होतं की ते बाजूला केलं तरी त्याच्याच बाजूला झेप घ्यायचं. माझ्या मनावर त्याच्या प्रेमाची झिंग किंवा नशा चढली की त्यामुळे तो कोण आहे, त्याची जात काय आहे, त्याचं शिक्षण, त्याची आर्थिक परिस्थिती, त्याची नोकरी या सगळ्या गोष्टी मला दिसतच नव्हत्या. दिसत होता तो फक्त शरद. मी त्याच्या घरी जात नव्हते किंवा तो माझ्या घरी येत नव्हता. पण आमचं हक्काचं भेटायचं ठिकाण म्हणजे देशपांडे काकूंचं घर. ते लोक आमच्या संबंधांना प्रोत्साहन देत होते. आमची भेट घडवण्यासाठी काहीतरी युक्त्या आखायचे. त्यामुळे माझं देशपांडे काकूंकडे जाणं येणं मात्र वाढलं. आमची भेट झाली नाही की आम्ही एकमेकांना प्रेमपत्र लिहायला लागलो. पत्रातून आमच्या भावना आम्ही व्यक्त करायला लागलो. चिठ्ठी ठेवायची जागा फक्त आम्हा दोघांनाच माहिती होती, बाहेरच्या दरवाजेच्या बाजूचा कोनाडा. रात्रीच्या वेळी कोणाला न कळत चिठ्ठी ठेवायची. ठरल्याप्रमाणे ती एकमेकांना मिळायची. सगळी कसरत चालू होती. पण त्यात एक प्रकारचं थ्रिल अनुभवत होतो आम्ही. परीक्षा आली की पास होण्यासाठी अभ्यास करायला लागायचा. आत्तापर्यंत मी कधीही नापास झालेली नाही आणि ती परंपरा मला मोडायची नाही. 9वी पास झाले. आमचं प्रेमप्रकरण देशपांडे काकू सोडल्या तर कोणालाही माहिती नव्हतं. आमचं हे प्रेमप्रकरण फुलावं, सफल व्हावं असं देशपांडे काकूंना का वाटत होतं कोणास ठाऊक. ते असफल होऊ नये म्हणून त्यांनी कुठेही वाच्यताही केली नाही. एक दिवशी शरदच्या बहिणीने प्रभाने मला तिच्या घरी नेलं. नाहीतरी मला शरदचं घर बघण्याची खूप इच्छा होती. तसा योग आला नव्हता. शिवाय माझ्यातल्या अपराधीपणाच्या भावनेमुळे मला त्यांच्या घरी जायची भीतीही वाटत होती. प्रभाच्या रूपाने मला आणायची ती संधी मिळाली आणि मला आश्चर्याचा धक्का बसला. त्यांच्या घरात टेबल खुर्ची, टेबल फॅन, रेडिओ, भिंतीवरचं घड्याळ
या सगळ्या वस्तू बघून ही सगळी माणसं खूप श्रीमंत आहेत हे माझ्या लक्षात आलं. कारण यातली कुठलीही वस्तू आमच्या घरी नव्हती. मी घरावर खुश झाले आणि त्याच्या रूपावर तर भाळले होतेच. तेव्हा आपण याच्याशीच लग्न करावं असं मला वाटायला लागलं. एक दिवस देशपांडे काकू मला म्हणाल्या, "अगं नंदिनी, तू शरदला पसंत आहेस आणि तुलाही तो पसंत आहे. मग असं किती दिवस चालणार तुमचं?" काकू, पण आमच्या दोघांच्या घरचे या लग्नाला तयार होतील असं नाही वाटत हो. अगं पण घरच्यांनी विरोध केला तर तू दुसऱ्या कोणाशी लग्न करणार आहेस का? नाही काकू, मी लग्न करीन तर शरदशी. अगं मी त्याला विचारलं तर तोही म्हणाला, माझं नंदिनीवर प्रेम आहे, मला तिच्याशी लग्न करायचं आहे. असं म्हणाला काकू तो. मला खात्री होती तो असंच म्हणणार. माझी छाती अभिमानानं भरून आली. खरं सांगू का नंदिनी, लग्न तर कर त्याच्याशी, कारण तू सुंदर आहेस, तोही सुंदर आहे. तुमचा जोडा बघ लक्ष्मीनारायणासारखा दिसेल. शिवाय तुम्हाला होणारी मुलं ती सुद्धा खूप सुंदर होतील. त्यांनी चंगच बांधला की आमचं लग्न व्हावं. वास्तविक बघता पुरुषाच्या रूपापेक्षा त्याच्या कर्तृत्वाला, पराक्रमाला जास्त महत्त्व असतं. त्यांनी शरदचं फक्त रूप पाहिलं होतं. त्यांना माझ्याप्रमाणे बाकीच्या गोष्टी दिसत नव्हत्या किंवा दिसत असल्या तरी आमच्या घराच्या बदनामीतून कदाचित त्यांना आसुरी आनंद मिळवायचा होता. मला काही कळत नव्हतं. वास्तविक पाहता त्यांनी मला त्यापासून परावृत्त करायला पाहिजे होतं. याला शिक्षण नाही, याला नोकरी मिळणार नाही, नुसत्या प्रेमाने पोट भरत नाही, संसार सुखी आणि सुरळीत चालायचा असेल तर आपली आर्थिक बाजू भक्कम असायला पाहिजे किंवा घरची पिढीजात श्रीमंती तरी असली पाहिजे. श्रीमंती तर सोडा, त्याला राहायला स्वतःचं घर नाही. केवळ त्याच्या छानछोकी राहण्यावर बोलून पुढच्या आयुष्याचा त्यांनी जरासुद्धा विचार केला नाही. त्यावेळचा काळच वेगळा होता. लोक रूढीप्रिय, परंपरावादी, कर्मनिष्ठ होते. नीती आणि तिच्या काटेरी भिंती भक्कम होत्या. प्रेमविवाह ऐकिवात नव्हते. तरुण तरुणींना स्वातंत्र्य नव्हतं. घरची आणि सामाजिक बंधनं फार कडक होती. बाहेर एकमेकांना भेटणं, बोलणं, फिरायला जाणं या गोष्टी सामाजिक गुन्हा ठरवल्या जात. अशा वागण्याला अनैतिक ठरवलं जायचं. कुणी कुणाबरोबर जर कोणी पाहिलं तर बातमी ताबडतोब घरी पोचत असे आणि मग होणाऱ्या परिणामांना सामोरं जायला लागे. मारझोड, नजरकैद किंवा मिळेल त्याच्याशी लग्न लावून हाकलून दिलं जायचं. मग त्या मुलीचा पुढे काही का होईना विचार कोणीही करायचं नाही. नानांचा स्वभाव कसा हे सांगण्याच्या ओघात मी तुम्हाला सांगितलंय. घरात जर आमच्यापैकी कोणी चुकलं तर ते सगळ्यांची धुलाई करत. एकदा नाना पूजा करत असताना गोविंदचं काहीतरी चुकलं तर नानांनी हातातलं चंदनाचं खोड त्याला फेकून मारलं. त्याच्या डोक्याला खोक पडली, रक्तबंबाळ झाला. त्याला दवाखान्यात नेऊन टाके घालायला लागले. नानांचा राग म्हणजे मरणाशी गाठ, तरीही मी हे धाडस का करत होते? का प्रेमात एवढी शक्ती असते की मनुष्य कशाला घाबरतच नाही? मला कळतच नव्हतं काही. आणि याला आणखीन एक कारण म्हणजे देशपांडे काकूंनी माझ्या कोवळ्या मनावर लग्न ही गोष्ट इतकी बिंबवली होती की कुठल्याही परिस्थितीत लग्न हे झालंच पाहिजे आणि ते व्हावं यासाठी त्यांनी वेळाच उचललेला असणार. अपरिपक्व आणि आडनेड वयात मुलांना चांगलं वाईट काही कळत नाही. मुलं स्वप्नांच्या जगात आणि भावनांच्या प्रवाहात वाहत असतात. अशा वेळी त्यांना योग्य गुरु किंवा मार्गदर्शक हवा असतो. तो गुरु त्यांना चांगल्या वाईटाचं महत्त्व आणि परिणाम पटवून देऊन वाईटापासून परावृत्त करू शकतो. वास्तविक बघता माझ्या ठिकाणी त्यांची मुलगी असती तर त्या असं वागल्या असत्या का? बरं, त्यांची आमची भाऊबंदकी किंवा दुश्मनीही नव्हती. खरं तर शेजारी हा सगळ्यात जवळचा हितचिंतक मित्र असावा. संकट समयी धावून येतो तो खरा शेजारी. सुखदुःखात जो सहभागी होतो तो खरा शेजारी. पण यांच्या बाबतीत सगळे समज खोटे ठरत होते. माणसाच्या बाह्य दुखवट्याच्या आत त्याचा खरा चेहरा दडलेला असतो हे समजत नसतं. बाह्य मुखवट्याला खरा चेहरा समजून माई नानांनी यांच्यावर विश्वास टाकला आणि त्यांच्या विकृत मनोवृत्तीची मी बळी ठरले. हळूहळू ही गोष्ट माझ्या भावांना समजली. वामनदादांनी मला खूप समजावून सांगितलं. माई तर बिचारी अंथरुणाला खेळून होती. ती तिच्या दुखण्याच्या वेदनांनी बेजार होती आणि तशातच तिच्या कानावर ही गोष्ट गेली. तिला तिच्या दुःखाच्या वेदनेपेक्षा या वेदना असह्य झाल्या. तिनेही मला खूप समजावून सांगितलं. माझ्या या निर्णयापासून परावृत्त करायचा प्रयत्नही केला. त्यासाठी तिने आणाभाका घातल्या. आपल्या कुटुंबावर होणारा परिणाम, कुटुंबाची होणारी बदनामी, माझ्या आयुष्याची होणारी धूळधाण
ती हे सुद्धा म्हणाली की नंदूबाळ हा वेडेपणा डोक्यातनं काढून टाक. आम्ही सगळे जे सांगतोय ना ते तुझ्या भल्यासाठी सांगतोय. बाळा, आईवडिलांची किंमत तुला आत्ता कळणार नाही. ज्यावेळी तू आई होशील आणि तुझ्यावर असा प्रसंग येईल ना तेव्हा तुला आमचं म्हणणं कदाचित पटेल. मला सगळ्यांचं म्हणणं पटायचं. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण हा हट्ट सोडून द्यावा असंही मला वाटायचं. शरदच्या घरी ही गोष्ट जेव्हा समजली तेव्हा त्यांना सुद्धा ती गोष्ट ऐकून धक्का बसला. त्यांनी मला घरी बोलवलं आणि सांगितलं, नंदिनी, आम्ही हे काय ऐकतोय? अगं, हे शक्य आहे का? का स्वतःच्या हाताने स्वतःचं आयुष्य बर्बाद करतेस तू? शरदची आई मला म्हणाली. आमचं एकमेकांवर प्रेम आहे, मी धीर एकवटून म्हणाले. प्रेमाचा अर्थ कळतोय का तुला? हां, भाऊला भाऊलीच्या खेळा एवढा सोपा आहे का तो? का स्वतःच्या डोळ्यावर अंधप्रेमाची पट्टी बांधून दिवा स्वप्न बघतेस बाळा तू? हे बघ, आमची तुझी जात वेगळी आहे. तुम्ही शाकाहारी आहात, आम्ही मांसाहारी आहोत. तुझ्या घरी याला मान्यता मिळणार नाही आणि आमचा या संबंधांना विरोध आहे, लक्षात ठेव. शरदचे वडील आप्पा गरजले. आणि अद्याप लग्नाचं वय नाही झालेलं तुमचं. तुमचं शिक्षण व्हायचं आहे. स्वतःच्या पायावर तुम्ही उभे नाही आणि हे भिकेचे डोहाळे लागलेत कसे? नंदिनी, अगं तुझ्या घरच्या परिस्थितीचा विचार कर. तुझी आई अंथरुणाला खिळली आहे, नाना तिकडे मरमर करतायत, भावंडांची शिक्षणं व्हायची आहेत, तू घरासाठी राबतीयस आणि यातून तुझ्या मनात हे असले विचार काय येत आहेत, कसे येत आहेत? आमचा देवटा पहिल्यापासून उडाणटप्पू आहे. त्याचं शिक्षणात नाही लक्ष, त्याला जबाबदारीची नाही जाणीव, भविष्याची नाही चिंता. त्याच्या रिकाम्या डोक्यात असले विचार येणारच. पण तू तर चांगल्या घरची, चांगल्या वळणाची, सुसंस्कृत आणि खूप चांगली मुलगी आहेस. मग ही अवदसा तुला का आठवली? आप्पा म्हणाले, शरदचे वडील. हे बघ, प्रेमाने पोट भरत नाही. पोट भरण्यासाठी अन्न हवं असतं आणि ते अन्न मिळवण्यासाठी पैसा लागतो. शरदमध्ये पैसा मिळवण्याची पात्रता आहे का? काय पाहिलंच ग तू आमच्या शरदमध्ये? आम्ही जिवंत तोपर्यंत त्याला पोसू, मग काय तुम्ही भीक मागणार का? हे बघ नंदिनी, शहाणी असशील ना तर विस्तवाशी खेळू नकोस. त्यात होरपळलीस तर त्याला कुणीही जबाबदार राहणार नाही, लक्षात ठेव बाळा. शरदची आई पोट तिडकीनं समजून सांगत होती. हे बघ, हे लग्न काही होणार नाही, आम्ही ते होऊ देणार नाही. शहाणी असशील तर हा आत्मघातकी विचार सोडून दे तू आणि इथून पुढे त्याला भेटू नको. आप्पांनी निर्वाणीचं सांगितलं. त्यांच्या बोलण्याचा माझ्यावर परिणाम झाला. आपण करतोय ते चूक आहे असं मला वाटायला लागलं. मला आमच्या शेजारच्या देशपांडे काकूंपेक्षा प्रभूंनी आपल्या मुलाचं कौतुक न करता, त्याच्या दोषावर पांघरून न घालता सत्य परिस्थितीची कल्पना दिली आणि त्यांनी माझे डोळे उघडायचा प्रयत्न केला. तेवढ्यापुरता का होईना माझ्या मनावर त्याचा परिणाम झाला. हे महाभारत जेव्हा घडलं तेव्हा शरद घरी नव्हता. हे संबंध तोडायचे असा निर्णय मी घेतला आणि शरदला मी सांगितलं, शरद, आपण जे करतोय ना ते सगळ्यांच्या दृष्टीने योग्य नाही आहे. माझ्या घरचे, तुझ्या घरचे, कोणालाही ही गोष्ट मान्य नाही आहे. तेव्हा आपण झालं गेलं विसरावं असं मला वाटतंय. अगं नंदिनी, हे विसरणं सोपं आहे का गं? फळ्यावरचा मजकूर पुसून टाकावा इतकं सहज शक्य आहे का हे? तू तरी विसरशील का? पण प्रयत्न करायला पाहिजे आपल्याला. सुरुवातीला जाईल जड, मग होईल सवय. हे प्रेमसंबंध कोणाला मान्य नसतील आणि त्यामुळे जर सगळे दुःखी होणार असतील तर केवळ आपण आपल्या सुखाचा विचार करणं हे स्वार्थीपणाचं ठरेल शरद. त्यांच्या सहकार्याशिवाय आपलं हे प्रेम शेवटाला जाणं अशक्य आहे. आपण झालं गेलं सगळं विसरू, भाऊ बहीण या नात्यानं आपण वागू. नंदिनी, तू म्हणतेस तसं घडणं खरंच शक्य आहे? अगं, आपल्या प्रेमाची सुरुवात ज्या नात्यानं झाली, ज्या भावनेतून झाली, त्याला खोटेपणाचं लेबल लावून समाधान मांडणं शक्यच नाही. लिहिलेलं पुसता येतं ग, पण मनावर कोरलेलं कसं पुसणार? आपल्या पवित्र प्रेमाची अशी मोडतोड माझ्याच्यानी तरी होणार नाही. हवं असेल तर मी इथून पुढे तुला भेटणार नाही, तुझ्याशी बोलणार नाही, तुला विसरण्याचा प्रयत्न करेन आणि जन्मभर कोणाशीही लग्न करणार नाही. तूच माझ्या आयुष्यातली पहिली आणि शेवटची. तो डोळ्यात पाणी आणून म्हणाला. आणि खरंच 8-15 दिवस तो वाड्यात आला नाही. मला न जुमानता माझे डोळे त्याचा शोध घ्यायचे, पण तो दिसला नाही. त्यांनी मला भेटायचा प्रयत्नही केला नाही. पण ही गोष्ट देशपांडे काकूंच्या नजरेतनं सुटली नाही. त्यांना ती गोष्ट रुचलीच नाही, कारण त्यांनी चालवलेल्या प्रयत्नांना खीळ बसत होती. त्यांचा उद्देश सफल होणार नव्हता. त्यांनी लावलेलं हे प्रेमाचं रोपटं त्याचा वृक्ष होण्याआधीच करपणार याची त्यांना भीती वाटायला लागली. त्या अस्वस्थ झाल्या.
शरद का दिसत नाही याची त्यांनी माझ्याकडे चौकशी केली, पण मला काही कल्पना नाही असं मी त्यांना सांगितलं. त्यांनी त्याला वाड्यात बोलवलं आणि विचारलं, "शरद, तू अलीकडे आमच्याकडे का येत नाही? आमच्यावर रागावलायस का? का नंदिनीचं आणि तुझं भांडण झालंय? तसं असेल तर तो तुझा पर्सनल प्रॉब्लेम आहे. त्याची शिक्षा आम्हाला का?" "काकू, तसं काही नाही आहे. मला नंदिनीशी संबंध ठेवायचे नाहीत. इथे आलो ना की टाळणं जमणार नाही. तेव्हा इथे आलोच नाही मी की प्रश्न मिटतो ना." "हे बघ शरद, हा त्याच्यावर उपाय नाही आहे. तुला त्याच्याशी बोलायचं नसेल तर बोलू नकोस, आमचा आग्रह नाही. ते काही नाही हां, तू आमच्याकडे आला पाहिजे. तिला नको असेल तर ती नाही येणार." आणि तो वाड्यात यायला लागला. आणि त्याला पाहिलं की माझ्या मनात चलबिचल व्हायला लागली. माझा निश्चय डळमळायला लागला. वाड्यात जायचं नाही असं ठरवलं तरी माझे पाय मला ओढत वाड्यात न्यायचे. त्याच दरम्यान लिमये काकांनी माझ्यासाठी पुण्याचे तंबाखूचे व्यापारी दोशी यांचं स्थळ माझ्यासाठी आणलं. ते श्रीमंत होते. दाखवण्याचा कार्यक्रम पुण्यात झाला. पण मुलगा रंगानं काळा असल्यामुळे सगळ्यांनी त्याला नापसंत केलं. शरदच्या रूपाच्या पासंगालाही तो पुरणारा नव्हता. माझ्या जीवातच जीव आला. पहिलंच स्थळ असल्यामुळे नानांनी आणि काकांनी ते माझ्यावर लादलं नाही. पण माझ्या हे लक्षात आलं की आपलं लग्न लवकरात लवकर उरकून संभाव्य धोक्यापासून मला वाचवण्याचे प्रयत्न मात्र सुरू झालेत. श्रोते हो, हा होता दुसरा भाग. कसा वाटला कमेंट करून जरूर जरूर कळवा. आज आपण बघितलं की शरद आणि आपल्या कथानायिकेचं प्रेम बहरास आलेलं आहे, पण दोन्ही घरच्यांनी विरोध केल्यामुळे त्यांनी थोडी माघार घेतली होती. पण बघूयात, शेजारच्या काकूंनी शरदला बोलवून घेतलंय, तो परत वाड्यात यायला लागलाय आणि आपल्या कथानायिकेचा निश्चयही थोडा डळमळीत व्हायला लागलाय. बघूयात पुढे या प्रेमकहाणीत काय घडणार आहे, कसं घडणार आहे, कुठल्या दिशेला आता इथनं पुढं आपली ही कादंबरी अर्थात आपली कथानायिका जाणार आहे. भेटूयात उद्या भाग 3 ऐकण्यासाठी साहित्य पंढरी कथाकथन चॅनलवर. नमस्कार.